आता वळ दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। दिलीप वेंगसरकर जावेद मियादादला घेऊन मातोश्रीवर आले। क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र होऊ शकत नाही असं बाळासाहेबांनी ठणकावलं। बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींसारखं शेपूट घातलं नाही। संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर। महाराष्ट्रात मटण खाण्यावर बंदी आहे का? कुणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही। फडणवीस चोरून काय खातात आम्हाला माहिती नाही का? फडणवीस शाकाहारी आहेत का? मांसाहारावरून संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाण। संजय राऊतांनी शेण खाल्लंय का? फडणवीसांबद्दल बोलताना यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा जशास तसं भाषेमध्ये उत्तर देऊ। भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या धर्माबाबत बोलण्याची हिंमत दाखवावी, त्यांना फक्त आमच्या देवाबद्दल बोलायचं आहे। नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाण। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलं तर 1001 रुपये बक्षीस देणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचा आभार। उद्धव ठाकरेंनी पतपेढीच्या निवडणुकीचा विचार करावा, पंतप्रधानपद त्यांच्यासाठी दूरची गोष्ट आहे। नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणी अपात्र, पुण्यात 2,04,000 तर ठाण्यामध्ये 1,25,300 अपात्र महिलांकडून योजनेचा लाभ। मग लाडकी बहीण योजना बंद करायची का? लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावरती अजित पवार संतापले। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली, लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी करणं हा गुन्हा। संजय राऊतांची सरकारवर टीका। आता वळ दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। आम्ही महायुतीचे कार्यकर्ते, महायुतीचाच महापौर बसला पाहिजे, शिवसेनेचाच महापौर बसला पाहिजे असं म्हणणार नाही। गणेश नाईकांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। ठाण्यात भाजपा नंबर 1 चा पक्ष असेल असं वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं। घराघरात जात मतदार यादी तपासा, उद्धव ठाकरेंच्या आज कार्यकर्त्यांना सूचना। दहिसर शाखेला उद्धव ठाकरेंनी दिली भेट। मागच्या 10 दिवसांमध्ये राज्यात पावसामुळे 22 लाख एकरावरील शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असंही आश्वासन। आमच्या अजेंड्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होती, महायुती सरकार कर्जमाफी केल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। कृषी मंत्र्यांचं सारखं काही ना काही निघत होतं, शेवटी ठरवलं की आता कृषी मंत्री शोधू ज्याचं काहीच बाहेर निघायला नको, म्हणून दत्तात्रय भरणेंना शोधलं। अजित पवारांच्या वक्तव्यानं एकच हास्य पिकला। कीर्तनकारांनी नथुराम गोडसेंचं समर्थन करणं गंभीर गोष्ट, गोडसेंचं समर्थन करणाऱ्यांचा बंदोबस्त पुरोगामी महाराष्ट्र आणि जनता करेल। जयंत पाटलांची टीका। कीर्तन उधळून लावण्याच्या सूचना बाळासाहेब थोरातांनी दिल्या। अमोल खताळ यांचा थोरातांवर गंभीर आरोप। थोरातांचा व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना तोंड दाखवता येणार नाही, खताळ यांचा थोरातांना इशारा। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं आता बंद करावं, सुनेत्रा पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावरून जयंत पाटलांची टीका। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कुणी त्या दिशेनं जात नाही, जयंत पाटलांची टीका। काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात, मी सुद्धा मागवल्यात। उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना टोला, तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक, राणेंनीही डिवचलं।